खरंच रामदास पाटील साहेबांना निरोगी आयुष्यासाठी आणि त्यांच्या संपूर्ण मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही आता जयघोष दिलेला आहे। ह्या जयघोषाचा आवाज 2029च्या इलेक्शन पर्यंत टिकून राहायला पाहिजे। त्यामुळे सर तुमच्या संपूर्ण प्लस पॉइंट आहे। त्याच्यामुळे देगलूर मुखेड काय, देगलूर नायगाव काय आणि देगलूर बिलोली काय मतदारसंघाची पुनर्रचना जरी झाली तर तुमचा जे काय अश्वमेघ आहे, कोणता मायचा लाल पण रोखू शकणार नाही। याच्यासाठी तुमचे फक्त आशीर्वाद पाहिजे आणि हे आशीर्वाद कायमस्वरूपी असावेत हीच मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतोय। रामदास पाटील साहेबांना भरपूर प्लस पॉइंट आहेत। त्या प्लस पॉइंट पण आता त्यांनी म्हणजे बीजेपी मधून काँग्रेसमध्ये आलेले आहे, बरोबर आहे, एक स्टेप मागा घेतलेली आहे। परंतु ज्यावेळेस ते काँग्रेसमधून निवडून येतील तर 100% ते भविष्यामध्ये मंत्री पण राहतील। याच्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। अंतःकरणातून तळमळीने झटणारी इथं माणसं आहेत, ते लक्षात घ्या। इथं जे काही लोक आलेले आहेत, सर्व जे काही आलेले आहेत काँग्रेस पक्षाच्या वतीने, तर हा कार्यक्रम फक्त काँग्रेस पक्षाचा नाही आहे, लक्षात घ्या। जरी तुम्ही आयोजित केला असेल तर रामदास पाटील साहेब हे फक्त काँग्रेस पक्षाचे नाहीत, ते तुम्ही सर्वांचे आहेत, ते लक्षात घ्या। तसेच आज आपले जे खासदार साहेब जे आहेत बंडू पाटील चव्हाण, हे एक आझाद शत्रू असल्यासारखे आहेत। ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहेत, ते लक्षात उभे आहेत आणि संपूर्ण जे आपले काँग्रेस पक्षाचे जे हर्षवर्धन सपकाळ साहेब आहेत यांच्याशी त्यांची जी काही नाळ आहे ती अतिशय महत्वाची आहे। त्यामुळे भविष्यामध्ये रामदास पाटील साहेबांना कोणीही रोखू शकणार नाही। त्यांचं जे काही जे कॅल्क्युलेशन आहे, त्यांचं जे काही जे मतदान आणि एवढं लांबत गेलेलं भाषण आमच्या अध्यक्ष मिस्त्री साहेबांच्या परमिशनने आणि संपूर्ण आपल्या तुमच्या परमिशनने मी इथं थांबवतो। पुन्हा एकदा आपल्याला उद्घोषणा करायची आहे। मी फक्त रामदास पाटील जय हो म्हणतो, आपण फक्त जय हो म्हणायचं आहे। रामदास पाटील जय हो, जय हो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।